तर आपण परत एकदा ती व्याख्या समजून घेऊया. कोन म्हणजे काय? तर दोन किरणांचा एक सामान्य बिंदू म्हणजे शिरोबिंदू मिळून तयार झालेला आकार म्हणजे कोन. आणि ह्या कोनाचं मापन जे आहे ते अंश यामध्ये केले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपण आज कोन समजून घेणार आहोत, तर हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जिथे तिथे ह्याविषयी आपण पाहत असतो. उदाहरणार्थ आपण आपल्या घरामध्येच बघितलं तर आपले घर जे आहे ते चार भिंतींनी आणि आपण म्हणूया स्लॅब आहे किंवा पत्रा आहे. तर या अनुषंगाने आपलं एक घर बनलेलं असतं. पण जेव्हा चार भिंती एकत्र जोडल्या जातात, तेव्हा मधली जी रेष असते त्या मधल्या रेषेला आपण काय म्हणतो? एक वेगवेगळ्या प्रकारचा कोन असतो. तर तो जो आहे तो कोन काटकोन असतो. आणि सगळ्या भिंती ह्या काटकोनाच्या मध्ये बांधलेले दिसतात आणि त्याचा भाग दिसतो. तर मग आपण वेगवेगळे जे कोण आहेत ते कोणते कोणते कोण आहेत? तर कुणी सांगू शकेल का तुम्हाला कोणांपैकी कुठले कुठले प्रकार माहित असेल? अरे वा! आपल्याला सर्वसामान्य जे काही उदाहरणं आहेत ते माहित आहेत. पण गणितामध्ये अजून काही इतर कोन पण आहेत. उदाहरणार्थ शून्य कोन. आता शून्य कोन म्हणजे काय? की ज्याचा माप 0 डिग्री सेल्सिअस असतो. तो शून्य कोन. मग आता आपल्या पीपीटी मध्येच त्याचं एक उदाहरण पण दिलेलं आहे बघा. तुम्ही ती पीपीटी झूम करू शकता. त्या पीपीटी मध्ये बघा, दोन्ही किरण एकाच सरळ रेषेत आणि एकाच दिशेला असतात. त्यावेळेस तो कोन शून्य कोन तयार होतो. उदाहरणार्थ आता आपण ते पण दिलेलं आहे. आपण आपल्या घड्याळामध्ये पण बघू शकतो की जेव्हा घड्याळाच्या काट्यांमध्ये 12 वाजतात, तेव्हा दोन्ही काटे कसे असतात नेमके? तर दोन्ही एकाच दिशेला असतात. बरोबर ना? मिनिट काटा आणि तास काटा हा दोन्ही एकाच रेषेत आणि एकाच दिशेमध्ये असतात. त्यावेळीस तो शून्य कोन तयार होतो. तर याच्यावरून आपल्याला शून्य कोन काय आहे हे सहजरित्या समजू शकेल. तर शून्य कोन समजला का? उदाहरणासहित आपण तो भाग समजून घेतलाय. तर शून्य कोन समजला असावा. तर आता पुढचा कोन आहे तो समजून घेऊया. पुढचा कोन आहे तो लघुकोन. तुमच्या स्क्रीनवरती दोन्ही कोन दिसत आहेत. एक लघुकोन आणि दुसरा आहे तो काटकोन. पण आता लघुकोन विषयी आपण समजून घेऊया. लघुकोन म्हणजे काय? की 90 अंशापेक्षा, त्याला इंग्लिशमध्ये 90 डिग्री म्हणतात, 90 डिग्री, 90 अंशापेक्षा कमी मापाचा कोन म्हणजे लघुकोन. तो टोकदार असतो. उदाहरणार्थ 30 अंश किंवा 45 अंश किंवा 60 अंश याच्यामध्ये जे काही कोन दिसतो त्या कोणाला लघुकोन म्हटलेला आहे. आणि तुमच्या समोर लघुकोणाचं चित्र पण दिसत आहे. बरोबर? तर त्या नाही दिसत का? एक मिनिट हा. मी परत एकदा ती स्क्रीन शेअर करतो.